इकडे राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य चंद्रलाल मेश्राम यांना आयोगातनं वगळण्याची माहिती मिळते। आयोगाचे अध्यक्ष संदीप शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आलाय। संदीप शुक्रेंपेक्षा वेगळी भूमिका घेतल्यामुळे त्यांची हकालपट्टी झाल्याची चर्चा रंगतेय। स्वतः चंद्रलाल मेश्राम सध्या आपल्या सोबत आहेत। मेश्रामजी नमस्कार। आपल्याला आयोगातनं वगळल्याचं कळतंय, आपल्यापर्यंत काय माहिती पोहोचली आहे, का हा निर्णय घेतल्याचं कळतंय? नाही, या बाबतीत अजूनपर्यंत असं काही कम्युनिकेशन मला मिळालेलं नाही आहे। मी अध्यक्षांची भेट घेऊन नंतर सांगेन। आपल्यावरती भूमिका नेमकी काय होती, आपल्यावरती जबाबदारी काय होती राज्य मागासवर्ग आयोगामध्ये? एक सदस्य या नात्यानं काही जबाबदारी आतापर्यंत दिली होती ती सर्व मी पार पाडली। मागे मला एक नोटीस आला होता की तुम्ही बैठकाला गैरहजर राहता म्हणून। मी त्याचा रिप्लाय इमिजिएटली अलॉंग विथ अटेंडन्स सर्टिफिकेट पाठवला होता, एवढंच कळलं होतं। आणि हा प्रश्न विधानसभेत विरोधी पक्षनेत्यांनी उचलला होता, ते सुद्धा मला नंतर कळलं। आता त्यानंतर शासनानं काय डिसिजन घेतलं ते अजून काही मला कम्युनिकेट झालेलं नाही। अच्छा, माझा सहकारी मंदार सुद्धा सध्या आपल्या सोबत आहे आणि मंदारलाही आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत। मंदार। मेश्राम सर, तुम्ही हा जो काही सर्वे आता झाला आणि त्यानंतर जो अहवाल तयार करून शासनाला सादर केला जाणार आहे, तर त्याबाबत आपली भूमिका काय आहे ते जरा सांगा। त्या अहवालातून मांडीन नाही मी, अहवालातून मांडीन मी। प्रसार माध्यमांना माझी भूमिका कसं काय सांगू? नाही, त्याच्यामध्ये असं सांगितलं जात आहे की संदीप शुक्रे यांची जी भूमिका आहे एकूण या अहवालाबाबत, त्यानंतर त्या अहवालाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या शिफारशींबाबत तुमची भूमिका त्यांच्यापेक्षा वेगळी आहे आणि म्हणून तुम्हाला वगळण्यात आलंय अशी माहिती आहे। त्याबद्दल काय सांगाल? तुमच्या माहितीला मला काही माहित नाही, माझी भूमिका काय आहे हे कोणाला काय माहिती, कोणी काय सांगितली त्यांनाच विचारा। माझी वेगळी भूमिका की नाही? नाही सर, इतक्या महत्वाच्या टप्प्यावरती आता आयोगाचं काम आहे। पुढच्या काही दिवसांमध्ये राज्य मागासवर्ग आयोगाकडून अहवाल शासनाला सादर होणार आहे, राज्यभरात सर्वेक्षण जे झालं त्यानंतरचं, आणि अशा टप्प्यावरती तुम्हाला वगळण्यात येतंय हे अतिशय गंभीर आहे। मला अजून आदेशाची प्रत मिळालेली नाही। मी आदेशाची प्रत मिळाल्यावर मी आपल्याशी बोलू शकेन। प्रत मिळाल्यानंतर आपण याबाबत काय भूमिका घेणार, काय तक्रार करणार किंवा कोणाला भेटणार? मला अगोदर आदेशाची प्रत मिळू द्या, नंतर काय करायचं तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे। धन्यवाद सर। मंदार, तुझेही आभार या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि चर्चेत सहभाग घेतल्याबद्दल। तर बातमी अशी आहे की राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य चंद्रलाल मेश्राम यांना आयोगातनं वगळल्याचं कळतंय। त्यांच्याशी आपण संवाद साधला, परंतु अशा कोणत्याही आदेशाची प्रत आपल्याला प्राप्त झाली नसल्याचं मेश्राम यांनी सांगितलंय। प्रमुख कारण हे मानलं जातंय की आयोगाचे अध्यक्ष संदीप शुक्रे यांच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका मेश्राम यांनी घेतल्यामुळे त्यांची हकालपट्टी झाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।